नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथं मी 5ला उठले, माझी आंघोळ झाली, फ्रेश झाली. मी आता लगेचच स्वयंपाक करण्याची तयारी करते आणि स्वयंपाक करता करताच माझं स्किन केअरसुद्धा, जे मॉर्निंगचं स्किन केअर असतं ना, तर ते सुद्धा मी करत असते. नाईटचं आणि मॉर्निंगचं वेगवेगळं स्किन केअर असतं माझं, तर ते सुद्धा मी करते. तर आता इथे स्वयंपाकाची तयारी आणि मस्त छान भात आमटी असं बनवत आहे मी पटकन पटापट. तर मी इथं स्वयंपाक करते. मग परत आद्विक दिवशीची तयारी, परत पटापट जे मला ना 8 वाजेच्या आत एवढी सर्व कामं आवरायची असतात, ती सर्व मी कामं आवरून घेणार पटापट. तर कोणती कोणती कामं मी आवरून जाते स्कूलला जाताना ते तुम्हाला दाखवतेच. तर माझी अंघोळ झाल्यानंतर मी पहिल्यांदा तर स्वयंपाक करायला घेते, कारण की मग साईड टू साईड स्वयंपाक, इकडं आवरणं पण चालू असतं. मुलांचे टिफिन असतात, मग आद्विकला कधी कधी वेगळं बनवावं लागतं, दिशूचं माझं हे सर्व गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजे. आणि जर थोडं पण असं वेळ इकडे तिकडे गेला ना, मग सर्व माझं मॅनेजमेंट चुकतं. तर सर्व प्लॅनिंगनुसार म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित कधी काय करायचं काय त्या गोष्टी आवरल्याच जातात आणि आवरल्याच पाहिजे मला तरी. कारण की नंतर येऊन आपण खूप जास्त थकतो, त्या गोष्टी सर्व म्हणजे आपल्याकडून मॅनेज होत नाही. तर त्यामुळे मग वेळच्या वेळी ह्या सर्व आवरायला पाहिजे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं सकाळचा स्वयंपाक हा वेळ झाला पाहिजे, टिफिन वगैरे मुलांचे वेळ झाले पाहिजे. तर मी त्याच्याकडे जास्त फोकस करते. त्याच्यानंतर रुटीनमध्ये असतं माझं स्वतःचं स्किन केअर असतं. त्याच्यानंतर मग लगेच माझं गरम पाणी सकाळी पिणं, ते म्हणजे ह्या गोष्टी पण स्वयंपाक करता करता मी आवरत असते. तर मी इथे किटलमध्येच पाणी गरम करून घेते, स्वयंपाकाला पण यूज होतं आणि मग मला पण पिण्यासाठी यूज होऊन जातं. तर मग मी रोज 1 ग्लास पाणी पित असते कोमट. तर तुम्हाला माहितीच आहे, ही माझी खूप वर्षापासूनची जुनी सवय आहे. तर मी इथं पटकन पाणी किटलमध्ये पण गरम करायला ठेवलेलं होतं आणि पाणी पण पिते. त्याच्यानंतर लगेच ब्लॅक टी घेते, त्याच्यानंतर अर्धा 1 तासाने ब्लॅक टी. आणि ह्या सर्व रुटीनमध्ये असतात. तर मी साईड टू साईड माठ पण भरून ठेवला आहे, सकाळी धुवून वगैरे सर्व स्वच्छ धुतला. परत ती किटलसुद्धा मी भरून ठेवते, कारण की सकाळी मी फिल्टर ऑन करून देते. सकाळी फिल्टर, माठ आणि जे किटल आहे त्याच्यामध्ये भरून ठेवते. त्याच्यानंतर 1 जग भरून ठेवते संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. त्याच्यानंतर मी लगेच कपडे मशीनला लावून दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे बाहेर तर अंधाराच आहे. तर मी मशीनसुद्धा इकडे लावून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी उशांचे कवर, लोडचे कवर हे सर्व टाकलेलं आहे. आणि नेमके माझं लिक्विड संपलं होतं, तर ती बॉटलमध्ये आता थोडं भरते आणि बाकीचं लिक्विड मी नंतर भरून ठेवेल परत. तर इथं हे सर्व असं व्यवस्थित ठेवून घेते मी, भरणार आणि ह्या सर्व गोष्टी मॅनेज करायच्या. असं सकाळी सकाळी ना आवरलं ना तर बरं पडतं. त्याच्यानंतर मग मी लगेचच थोडंसं चहा ठेवला होता, चहा ब्लॅक टी घेते. मग थोडंसं 10-1 मिनटं, मग थोडी तर 10-1 मिनटं बातम्या पण लावून देते. मी सकाळी सकाळी बातम्या बघत असते. आणि दिशूची तयारी पण झालेली होती, तर दिशू आज वॉकिंग जाणार आहे. तर म्हणून मग इथं तुम्ही घड्याळ पाहू शकता, 6:30 झाले, म्हणजे 6:30 झालेले आहे. तर इथे ती निघणार. अजून म्हटलं थांब 5 मिनिटांनी निघ, म्हणून मग तिथे शूज घातले होते, ती तिथंच उभी राहिली. तर तिला म्हटलं मग थोड्या वेळात निघ अजून. तर असं माझं रुटीन असतं. आता मी मस्त थोडंसं चहा घेते, थोड्याशा बातम्या बघत असते. हे माझं बातम्या तर मी नेहमी असं सकाळच्या भरात लावून देत असते. कामं करता करता ऐकायची मला सवय झालेली आहे. इतर वेळेस नाही, संध्याकाळ, दुपार किंवा असं इतर टायमाला मी TV अजिबात बघत नाही. पण सकाळच्या टायमात फक्त बातम्या लावून देते, तेवढ्या मला आवडतं ऐकायला. आणि साईड टू साईड कामं आवरता आवरता मी ऐकू शकते. तर मग आता दिशू पण निघणार. तर ती नेमकी चावीचं राहून गेलं, म्हटलं चावी घेऊन जा. तर चावी विसरली असती, परत राहून गेली असती. तर ती म्हटलं सर्व व्यवस्थित बॅगेमध्ये ठेव. आणि ती निघाली तशीच, तिचं आवरून दिलं सर्व, टिफिन विफिन सर्व आवरलं. आणि लगेचच मी मग ती गेल्यानंतर दरवाजा लावून घेतला, झाडांना इथं पाणी घालून घेते. आद्विक अजून झोपलेला आहे, त्याला अजून उठवायचं आहे मला. तर देवपूजा झालेली आहे माझी. तर इथं सर्व झाडांना पाणी घालते. आणि तुम्हाला माहिती मला किती किती झाडं आवडतात. सर्वात जास्त माझ्या आवडीची झाडं, मला जर तुम्ही म्हणाल ना तुला काय पाहिजे गिफ्ट म्हणून, तर मी सांगेल मला झाडंच द्या. म्हणजे खूप जास्त मला झाडं आवडतात, प्लांट्स खूप. मला एवढंच की मला जागा नाही ठेवायला, मला बाल्कनी अशी मोकळी, माझं ड्रीम, माझं स्वप्न आहे, मला मोठीशी बाल्कनी पाहिजे की तिथं खूप सारे झाडं लावायचे. तर ते पण नक्की बघू पुढे. तर असं आता जेवढे आहे तेवढे मी झाडं, त्यांची खूप काळजी घेते त्या झाडांची. आणि मला खूप जास्त आवडते ग्रीनरी, खूप जास्त झाडं लावायला आवडतात. घर
पूर्ण ग्रीनरी पाहिजे मला घरामध्ये असं वाटतं, म्हणून मी प्रत्येक रूममध्ये प्लांट्स ठेवले, जेवढे आहे तेवढे ठेवलेले आहे. त्याच्यानंतर मग आद्विक अजूनही झोपला, म्हटलं तर झोपू देते. लगेच मी सर्व घर झाडून आणि आता पोछा पण घेणार आहे. लादी पुसली ना तर बरं पडतं सकाळच्या टायमात आणि एकदम फ्रेश वाटतं घरातलं वातावरण. तर सकाळी सकाळी ही कामं मी आवरून जाते. 5 ते 8च्या दरम्यान ही सर्व कामं माझी अशी असतात. नॉनस्टॉप रुटीन माझं असं असतं. आणि मी सर्व जिथल्या तिथं आवरून घेते. सोफा सेटवरचं जे आहे ना ते सुद्धा सर्व झटकून व्यवस्थित ते नीट ठेवून घेतलेलं आहे मी. तर जेवढं शूट करता तेवढं मी करत गेले, कारण की घाई गडबड असते. प्रत्येक ठिकाणी कॅमेरा ठेवा, दाखवा हे होत नाही, म्हणून जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवलंच. पण बाकीचं मग तरी मी बरीचशी कामं केली, ती नाही शूट करता आली. पण हे सर्व रोज मी सोफ्यावरचं आहे ना जे जाड जे आथरायचं आहे ना, खूप छान आहे ते. मस्त आहे ते, एकदम जाड पण आहे आणि जड पण. मग ते झटकून वगैरे रोज मी व्यवस्थित टाकून देते. परत नीट ते कुशन वगैरे ठेवून घेते, जेणेकरून व्यवस्थित राहतं. मुलं कसं काही ना काही पाडतात तर त्याच्यामध्ये जाऊन बसतं आणि कचकच ते एकदम कसतरी वाटतं, म्हणून रोज झटकून घेते मी. आता लादी पुसून झाली का लगेच आद्विकची आंघोळ करून देणार, त्याची तयारी, स्कूलची तयारी करणार, त्याला नाश्त्याला देणार आणि मी पण थोडं खाणार. सकाळी तुम्हाला सांगते मी 5ला ना 5:30ला बरोबर कोमट पाणी पिते. त्याच्यानंतर बरोबर अर्धा तासाचं अंतर राहतं, ब्लॅक टी घेते. परत त्याच्यानंतर अजून अर्धा तासाचं राहतं तर मग मी काहीतरी नाश्त्यामध्ये खाऊन घेते, लाडू वगैरे असं खाऊन घेते. तर माझ्याकडे पण मी लक्ष देते, तेवढेच घरातली कामंसुद्धा वेळेवर आवरते. तर इथे सर्व आता मी लादी पुसून घेते मस्त. तर इथं लादी पुसून घेते मस्त छान. आणि लादी पुसली ना, मुलं कसं काही ना काही पाडत राहतात काही ना, आणि मग लादी पुसली ना तेव्हा घरात फ्रेश वाटतं. आणि ज्या दिवशी लादी पुसली नाही असं वाटतं कामच काही झाले नाही आपली घरातली, तशीच कामं राहून जातात. आणि इथं तुम्ही पाहतात मी बातम्या बघता बघता माझं चाललं आहे पुसायचं काम. आणि इथं पटकन पुसून घेते सर्व. परत मला लगेचच आद्विकची तयारी करायची. इतके म्हणजे ना तुम्हाला म्हणते, थोडीसुद्धा मला अशी सकाळी थोडंसं बसेन किंवा असं निवांत आवरेल अजिबात नाही. पटापट म्हणजे बॅक टू बॅक माझी कामं चालूच असतात. तर मी ही कामं करून घेते, जेणेकरून दुपारी मला वेळ मिळतो. दुपारी थोडंसं बाकीच्या दुसऱ्या गोष्टी करता येतात आपल्याला, म्हणून मग बरोबर त्या दिवसाचं नियोजन असं केलंच पाहिजे आपण. तर म्हणजे आपण ना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आपली मॅनेज होते. इथं तुम्ही पाहिलं मी आद्विकला उठवलं, आंघोळ पण करून आणली. आता त्याला पटकन तयारी करून घेते आणि त्याला खायला देते. तो खाऊन घेतो त्याच्या हाताने, आणि त्याला सकाळी त्याच्या आवडीचं दिलं ना तो व्यवस्थित खाऊन घेतो. आणि त्याचं इथं आंघोळ झाली आणि तो ना सकाळी जरा उठण्याचं खूप नाटकं असतात त्याची, उठतच नाही. त्याला खूप काहीतरी बोलून असं उठवावं लागतं. आणि ब्रश करायचं, आंघोळ करायची खूप नाटकं असतं त्याची. पण हे सर्व पटापट करून घ्यावं लागतं, नाही तर मग त्याला पण मग खायला वेळ पुरत नाही. जर खूप उशीर उठवलं ना मग त्याला परत खायचं राहून जातं त्याचं. त्याच्यामुळे मग मी त्याला वेळेतच उठवते, जेणेकरून तो खाऊनसुद्धा जाईल. कारण की स्कूलमध्ये मग मुलं कधी जेवता काय किती जेवता आपल्याला काही माहीत नसतं. त्याच्यामुळे मग मला ना माझ्यासमोर त्यांनी खाल्लं ना तर मला बरं वाटतं. तर म्हणून मी त्याला माझ्यासमोरच मी खाऊन पाठवत असते स्कूलला. तर इथं असं आता आद्विकची तयारी झाली का लगेचच तो मग कार्टून बघतो. थोडा वेळ त्याला कार्टून बघायला आवडतं, तर त्याला मस्त खाता कार्टून लावून देते. आता थोडा वेळ तो पुढे बसेन, तोपर्यंत मी माझी स्कूलची तयारी करून घेणार. तर इथं मी लगेचच त्याचं आवरल्यानंतर त्याला खायला पुढे देऊन दिलं. तो खातोय टी व्ही बघता कार्टून. तोपर्यंत मी लगेच माझं आवरून घेणार आहे. तर माझं लगेच मी फ्रेश होऊन आले आणि तेवढ्यात मग मलासुद्धा वेळ लागतो, तर तेवढा वेळ मी मला देते सकाळी आवरण्यासाठी. तर इथं छान मस्त तर मी तयारी करते आणि छान मस्त असं लूक तुम्हाला दाखवते मी कशी तयार होणार आहे आज. तर पटापट मी आता तयारी करते आणि तुम्हाला सर्व माझा लूक दाखवते. आणि माझं ना सर्व मेकअपचं साहित्य आहे ना तर ह्या पाऊचमध्ये आहे, जे की त्याच्यामधल्या माझ्या खूप आवडीच्या वस्तू आहे आणि त्या मला खूप जास्त आवडतात. आणि सर्व गोष्टी सर्व ह्या पाऊचमध्ये असतात. त्याच्यामुळे ना मग मला फक्त मला इयरिंगचे जे बॉक्सेस आहेत ते काढावं लागतं, बाकी सर्वच टोटली याच्यामध्ये असतं.
आणि मी मंगळसूत्र वगैरे जास्त चेंज करत नाही. मला मंगळसूत्र जे माझे आहे ना सोन्याचे गळ्यात जे 2 लॉकेट आणि ते मंगळसूत्र, तर तेच मला खूप जास्त आवडतं. माझ्याकडं खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र आहे, पण मी जास्त चेंज करत नाही. तर इथं मस्त छानशी मी अशी साडी नेसलेली आहे आणि मी आज आहे ना एकदम वेगळा लूक करणार आहे. तर ती तुम्हाला पटकन दाखवते तयारी करून. तर इतकी छान वाटते ना ही साडी, हलकी आहे आणि इतकी मस्त वाटते ना, तुम्हाला मी पूर्ण लूक दाखवतेच. तर आता माझं ऑलमोस्ट सर्व माझी तयारी झाली. तर हे सर्व माझं साहित्य आहे ना, ते ठेवून घेते मी कपाटामध्ये. आणि आद्विकचं काय आहे, ते लिपस्टिक काढणार, तोडणार, कुठं काय करतो म्हणून मग मी माझं साहित्य पटकन लगेच ठेवते वरती, अजिबात काही ठेवत नाही. तर इथं सर्व घरातलं आवरून झालं, माझं आवरलं. आता मी पटकन तुम्हाला माझं लूक पण शेअर करते. आणि अशा सकाळच्या वेळेस ना इतकी धावपळ असते अशी नॉनस्टॉप माझी कामं चालू असताना, तर मला अजिबात थोडासुद्धा वेळ वेगळा भेटत नाही. तर खूप असे म्हणजे सोमवार ते शनिवार अशी घाई गडबड असते एकदम माझी, एकदम म्हणजे तुम्हाला सांगूच शकत नाही इतकं असतं कामं माझे. तर ना मी आज एकदम जुन्या हिरोईनसारखा लुक केलेला आहे. तर ही टिकली ना अशी थोडी वरती अशी लावलेली आहे आणि मस्त अशा ह्या प्रकारचं ब्लाऊज वेअर केलं जुन्या टाईपमधलं आणि असं मस्त छान. तर माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर मी इथं ना आता आद्विकचं झालं आहे खाऊन, तर मग मी त्याला आहे ना पॅन्ट, जॅकेट, आय कार्ड हे सर्व घालून देते. तर त्याचं आहे ना बाकीच्या गोष्टी मी नंतर घालते, कारण त्याला वॉशरूमला पण जायचं असतं, म्हणून मग मी नंतर त्याची बाकीची तयारी करत असते. लहान मुलं असले ना तरी खूप छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. त्यांना स्कूलला पाठवण्याच्या आधी खूप जास्त साऱ्या गोष्टी त्यांच्या कराव्या लागतात वेळच्या वेळी, नाहीतर मग परत त्यांना स्कूलमध्ये प्रॉब्लेम नको कोणत्या गोष्टीचं. त्याच्यामुळे ना म्हणून मी त्याला खाऊन पाठवते. परत आवरण्याच्या आधी पण त्याला वॉशरूमला पाठवते. म्हणजे खूप खूप असतं मुलांचं आणि खूप एका बाईला ना ह्या गोष्टी एकटीला जॉब करत आवरणं ना खूप खूप कठीण जातं. पण तरी पण ह्या गोष्टी कराव्या लागतात मॅनेज, म्हणून मग सर्व गोष्टीचं नियोजन असतं, सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. म्हणून तुम्ही पाहतात मी ना भाजीपाला असो ह्या सर्व गोष्टी आणून ठेवते. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे त्याचं नियोजन असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मॅनेज केली ना तर मग हे सर्व कामं होत असतात आपली. आणि जॉब करणं आणि जॉब करून घरातलं सर्व आवरणं इतकंसं सोपं नाही आहे जितकं वाटतं. बाकीच्यांना म्हणतं अरे वा किती मज्जा करते, किती छान, किती म्हणजे खूप टॉन्ट किती बोलणं असतं, पण त्याच्या मागची आपली मेहनत त्यांना दिसत नाही. आपण किती मेहनत करतो, आपल्याला वेळेवर कधी खायलासुद्धा मिळत नाही, आपल्याला स्वतःला आरामसुद्धा मिळत नाही, किती आपल्याला त्रास होतो, पण तरी आपण यातून किती गोष्टी मॅनेज करतो. पण ह्या त्या गोष्टी त्यांना नाही दिसत. फक्त आपण मस्त छान कधीतरी एन्जॉय केला, बाहेर फिरलं, हे केलं ना, ते त्या गोष्टी लगेच त्यांना दिसतात. अशी लोकं असतात, पण मी अशा लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही. आपल्याला माहिती आहे आपण काय करतो आणि आपण मेहनत कोणासाठी करतो, आपल्या घरच्यांसाठी, मुलांसाठी. कधीतरी आपण पण थोडा रिलॅक्स झाला पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. तर आता आद्विकचं झाला नाश्ता, मी लगेचच मग एक लाडू खाऊन घेणार आहे, ड्रायफ्रूटचा लाडू आहे. तर तो मी सकाळच्या वेळेस खात असते आणि इथं टी व्ही त्याचं कार्टून चाललं आहे, मग मी त्याच्यामध्ये मी सुद्धा कार्टून बघत बसते थोडा वेळ. तर त्याचे पण छान कार्टून मला पण आवडतात. असं मी लहानपणी खूप जास्त कार्टून बघायची. मग कधी बसले ना बघायला त्याच्यासोबत कार्टूनसुद्धा बघत असते मी. तर मला पण आवडतं, मोटू पतलू आवडतं, चिकू बंटी आवडतं. तर हे कार्टूनसुद्धा मी बघते त्याच्यासोबत. तर इथे पटकन मी लाडू माझं फिनिश करते आणि मग थोडंसं गॅलरीचा दरवाजा, बाथरूम, परत गॅस हे सर्व गोष्टी जाण्याआधी ह्या सर्व बघून घ्याव्या लागतात, मला लावून घ्याव्या लागतात. तर त्या सर्व करते मी वेळच्या वेळी. तर माझं घरातली अशी सकाळची धावपळ असते आणि सकाळच्या क्लिनिंग मी अशा करून जाते आणि असं माझं रुटीन असं सकाळचं. तर इथे
खूप गोष्टी अशा असतात की त्या बाकीच्या तर दाखवता येत नाही, अशी धावपळ असते. पण एवढं डिटेलमध्ये तरी आपण नाही दाखवू शकत. पण मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि खूप धावपळ होते माझी. कधी-कधी मला ना खूप जास्त खूप असं टायर्ड होऊन जाते मी. आराम करायलासुद्धा टाईम मिळत नाही. मग कधी-कधी मी ना म्हणून मग दुपारच्या वेळेत थोडंसं अर्धा 1 तास तरी झोपून घेते. बाय चान्स नाही तर मी कधी झोपत नाही. कधीतरी वर्षातून एखादा 2 दिवस येतो की मी झोपते. म्हणजे झोपलेली असते असे दुपारच्या. नाही तर अजिबात मला झोप लागत नाही किंवा मी झोपतसुद्धा नाही. तर इथं छान मस्त असं माझं सकाळच्या वेळेस असं लाडू आणि तुम्ही पाहिलं माझं स्किन केअर असतं. परत खायच्या गोष्टी कधी-कधी कोणत्या वेळेला काय खाते, काय पिते त्यासुद्धा मी तुम्हाला सांगितल्याच ह्या व्हिडिओमध्ये. एका दिवशी ना माझा डाएट प्लॅन म्हणजे मी कोणत्या माझ्या शरीरासाठी की माझी बॉडी मेंटेन राहील, तब्येत अजिबात वाढणार नाही, व्यवस्थित राहणार त्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय करते, कसं पाळते त्या गोष्टी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल एखाद्या दिवशी. जेणेकरून मग मी अशी व्यवस्थित मेंटेन आहे आणि अजिबात थोडीसुद्धा तब्येत जास्तची होऊ देत नाही मी. तर आपल्याला प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण व्यवस्थित राहावं, छान टापटीप सुंदर असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. तर तसंच त्याच्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात. तर इथं सर्व माझं आवरलं, ऑलमोस्ट आवरलं. मी तुम्हाला पूर्ण माझं घर दाखवते आवरलेलं. पहिलं सर्व किचनमध्ये आवरलेलं आहे. तर देवपूजा झालेली आहे. कपडे झाले, कपडे आता येऊन टाकणार मी. झाडांना पाणी टाकून लादी पुसून सर्व झालेलं आहे. कपडे आता आल्यावर टाकणार मी. आता आमची तयारी झाली, आधीची माझी सर्व आवरून झाले. पाहिलं बरोबर 8:05 झाले. आता अजून 5 मिनिटांनी आम्ही निघू. तर आता 5 मिनिटात निघू आम्ही. नाही मी पण आधी नाश्ता केला. मी पण एक लाडू खाऊन घेतलेला आहे. मशीनला कपडे लोटचे उशांचे कवर मला टाकायचे होते ते सर्व टाकून झालेले आहे. सर्व आवरलं गेलं माझं आणि आता मी निघते. चला माझा हा सकाळचं मॉर्निंग रुटीन असं असतं. धावपळ असते, खूप धावपळ असते. बाकीचं शूट करताना आलं जेवढं शूट केलं तेवढं केलं मी. पण अशी माझी रोजची धावपळ असते ही. तर असं माझं हे मॉर्निंग रुटीन होतं. माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आणि माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय करा.